ये इंसान को ज़रा गौर से देखिए। ये इंसान का नाम है भूषण ठानगे। और ये इंसान का बारिश के टाइम में कुछ भी बात मत सुनना। अगर ये इंसान का आप बात सुनेंगे तो आपका गाड़ी का इंजन आपको 100% खोलना ही पड़ेगा और उसका काम करना पड़ेगा। ये मैं क्यों बोलना चाह रहा हूँ वो आप आगे वीडियो देखिए। वीडियो बिना स्किप किए हुए देखिए, तभी आपको समझ में आएगा मैं ये क्यों बोलना चाह रहा हूँ। धन्यवाद। ठीक आहे, मी जोरात बोलतो। आता आम्ही जेट स्कीइंग सुरू केली आहे। हा आमचा पहिला जेट स्कीइंगचा सफर आहे। हे आम्ही या एरियाला काय बोलतात रे, दिस इज पंचरत्न हॉटेल एरिया, पहिला जेट स्कीइंग एरिया पनवेलमधला। आता आम्ही तुम्हाला नेत आहोत कोलीवाड्याच्या दिशेने। पण काय बोललो मग तुम्ही? जेट स्कीइंग हां। आता आपल्याला परत एकदा जेट स्कीइंग अनुभवायला मिळेल। माझा तर असा विचार आहे आपण बाईक घेऊन तर ब्रिजच्या खाली उडवावी, म्हणजे आपल्याला पाणी किती खोल आहे ते समजेल। ड्रायव्हर पाणी नको जाऊ। इथे गणपती विसर्जन होतात दरवर्षी। पाणी कमी झालेलं आहे असं हे बोलतात, पण माझं तर बघूनच वाटते, कारण का एवढा पाणी नॉर्मली नसतो। हे बघा खेळेवाल्यांना काय आहे, नाही पाणी वाढतोय। बघा किती पाणी आहे, बघा हे आमचा पनवेलचा कोलीवाडा आहे। आता आपण आलेलो आहे 52 बंगल्यामध्ये। 52 बंगल्यामध्ये खूप पाणी साचलेलं आहे। गे तिथून राईट मारलं ना व्यंकटेशचं घर आहे। आपण व्यंकटेशच्या परिस्थिती विचारूया, तुम्हाला काही त्रास होतोय का? आपल्याला काय फक्त पाणी दाखवायचं आहे, पाणी रिपोर्ट आलोय। हा आता हे बघा 52 बंगल्याचा किती लावला रोड बंद आहे ना। आपला ड्रायव्हर आवर, अरे घे ना तू, सरळ रस्ता आहे ना, घे हा सरळ एकदम मधून ठेव। हे बघा आपली जेट स्कीइंगचा सफर सुरू झालेला आहे। मधून ठेव, अरे गाडी पण हवं इथं जगदीश दादा राहतो। तू स्लो नको करू रे, गाडी बंद पड रेड्या, इंजिन मध्ये पाणी गेलं। जेट स्कीइंग एकदम मजा। एवढा सीएनजी पंप आहे, इकडे पण पाणी जमा झालेलं आहे खूप। हॅलो, अरे भूषण बोलतोय। अरे माझी गाडी बंद पडली एन्जॉयच्या इथं। माझा फोन नाही, दादाचा फोन आहे, मी फोन घरी ठेवला आहे। हा खांदा कॉलनी ये लवकर। हा सिकेटी जवळ, हा ये। तर इथं केक आलेला आहे, हा बर्थडे बॉय आके। तुझा बर्थडे कधी होता ते पण सांग। 14 जुलैला बर्थडे होता, आज आलाय। हा मला सुट्टी नसते, मी बोलवले तुला 8 वाजता, तू आला नाही। मी याला की तुम्ही आता वॉटर क्रॉसिंग बघितल्यानंतर आम्ही आता बर्थडेचा केक कापायला लागलो।
आणि परत आता फक्त आता आहे ना फक्त एवढंच बाकी राहिले नदीच्या मधोमध गाडी न्यायची आता आम्हाला बाकी राहायचे चुरी चुरी क्या चाहिए चुरी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर कंसल्टे मला चेरी दे बघतो. आज संडे आहे आणि बड्डे असल्यामुळे आम्ही आता इथे बसलोय. सूप मागवलाय. जाम पावसात जाम भिजलोय. यहाँ के राजा ड्रोन जवळ नाही का? तुम्ही बघितलं असेल की पाणी किती साठले रोडमध्ये. आम्ही लिटरली आमच्या एरियातला परिसर आहे तो तर फिरलोच, पण बाहेर हायवेच्या पलीकडे जाऊन पण आम्ही जाऊन आलो. तिकडे पण बघितलं. लास्टचा फुटेज तुम्ही बघितला असेल नदीला फ्लो बघितला असेल किती होता. तर खूप डेंजर असा जर पाऊस पडत राहिला तर खूप बिकट परिस्थिती होऊ शकते. एवढ्या पावसामध्ये पूर्ण रोड पाण्यामध्ये जाम होतात. तर खूप डेंजरस परिस्थिती आहे. तर असा हा आजचा ब्लॉग होता आपला. आणि काही दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एक यूट्यूबरसाठी एक कंटेंट काढायला किती फिरावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे एक 5 मिनटं 10 मिनटाचा कंटेंट त्याच्यासाठी भेटतो. तर तुम्ही बघत असाल की आज आम्ही एका कंटेंटसाठी आम्ही दोघं किती फिरलो. आणि तुम्ही बघितलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल
तेवढा आम्हाला जास्तीत जास्त कंटेंट काढायला आणखीन मोठा. असा आजचा आपला ब्लॉग होता आणि हा ताजमहल मी घेऊन चाललो आहे आमच्या पिऊला. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला. टिल देन बाय. भेटू. बाय बाय. घरी राहा, सुरक्षित राहा.